नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी स्लीव्स डिझाइन बघणार आहोत साडीचा कपडा वापरून। तर खूप छान अशी स्लीव्स डिझाइन या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तरी मी इथे अस्तरची स्लीव्स कटिंग करून घेतलेली आहे। इथे सेंटर पासून 2.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि असं खाली 3.5 इंचावर मार्किंग करून घेतलं। हा बॉक्स इथे ड्रॉ करून घेतला आणि त्या बॉक्स मध्ये गोल आकार देऊन घेतला। आता हा आकार कटिंग करून घेतला। तर ही अशा पद्धतीने स्लीव्स कटिंग होईल। आता मेन फॅब्रिक घेतलेला आहे स्लीव्स साठी आणि मेन फॅब्रिक खाली सरळ ठेवले, त्याच्यावर स्लीव्स ठेवलेले आहे आणि पिना लावून घेतल्यात। त्यानंतर वरचा जसा आकार आहे त्याप्रमाणे शिलाई करून घ्यायची आहे, एक पेरचं मार्जिन ठेवून। अशा पद्धतीने इथे स्टिच करून घेतलं। त्याचबरोबर खाली पण अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचे। तर खालच्या बाजूने सुद्धा मी इथे स्टिच करून घेतलं। पिना काढून घेतला, एक्स्ट्राचं जे कापड आहे वरच्या बाजूचं ते कटिंग करून घेतलं आणि त्याला छोटे छोटे कट देऊन घेतले। बाही सरळ करून घेतली। अशा प्रकारे हा बाहीचा आकार दिसेल। आता याला वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे मी दाब शिलाई देऊन घेतली। आता हे जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला सगळीकडून जोडून घ्यायचे आणि एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचे। तर ही स्लीव्स अशा प्रकारे आपली दिसेल। आता ह्याला पॅटर्न तयार करायचा आहे। तर पॅटर्न तयार करण्यासाठी मी इथे साडीचं फॅब्रिक घेतलेलं आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये। 4.5 इंचाची एक मोठी पट्टी घेतलेली आहे लांब आणि तिला अशा छोटे छोटे प्लीट्स घालून घ्यायचे आहेत वरच्या बाजूने। खालच्या बाजूने सुद्धा त्याच पद्धतीने प्लीट्स घालायचे आहेत आणि एक शिलाई करून घ्यायची आहे। एकदम छोटे छोटे नाजूक प्लीट घालायचे आहेत, त्याच्यामुळे त्याचा लुक खूप छान येतो। तर इथे मी अशा खालच्या बाजूने सुद्धा या पॅटर्नला प्लीट्स घालून घेतलेले आहेत आणि त्याला इस्त्री करून घ्यायचे, त्याच्यामुळे त्या प्लीट्स ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित सेट होतील। तर इथे माझ्या सगळ्या प्लीट्स घालून झालेल्या आहेत आणि त्याला मी प्रेस करून घेतलं, म्हणजे त्या छान सेट झाल्या। आता हा पॅटर्न आपल्याला इथे असं लावून घ्यायचा आहे। त्याच्या आधी मी इथे फूट चेंज केलेला आहे, सिंगल फूट लावलेला आहे आणि पहिल्यांदा इथे मोती लेस जी आहे ती लावून घेतलेली आहे, त्याच्यामुळे लुक खूप सुंदर येतो। त्यानंतर हा पॅटर्न खाली असं ठेवलेला आहे आणि एक पेरचं मार्जिन ठेवून पहिलं स्टिच केलं। सिंगल फूटच मी इथे वापरलेला आहे। त्याच्यानंतर परत एक जी मी पहिली स्टिच होती जी आपण लेस जोडलेली आहे त्याच्या स्टिचवर परत दुसरी स्टिच दिली, म्हणजे छान हे व्यवस्थित फिनिशिंग मध्ये जोडलं जाईल। आता हे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेतलं आणि वरच्या बाजूने सुद्धा एक टिप मारून घेतली। जी आधीची टिप आहे दिसतीये तर ती काढून घ्यायची आहे। इथे खालच्या बाजूला सुद्धा एक सुंदर अशी लेस लावून घेतली। तर खूप कमी वेळामध्ये खूप सुंदर अशी बाही डिझाइन तयार झाली। तर तुम्हाला ही बाही डिझाइन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। याच्या आधी सुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते सुद्धा बघू शकता। पुन्हा भेटू अशाच एखाद्या युजफुल व्हिडिओमध्ये। धन्यवाद।